नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस तुमचा छान जावो आणि येणारं वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। मैत्रिणींनो, गुढीपाडवा यंदा दिनांक 9 एप्रिल 2024 या दिवशी आलेला आहे। तर या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला प्रारंभ होतो। हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात। बऱ्याच ठिकाणी बघा हा मुहूर्त आपण जास्तीत जास्त प्रमाणात या मुहूर्तावरती नवीन गोष्टींची खरेदी करतो। तसंच जी काही शुभ कामं आहेत ती कामं करण्यासाठी हा दिवस आपण निवडतो, कारण हा दिवस म्हणजे 4 मुहूर्तांपैकी अतिशय महत्त्वाचा असा शुभ दिवस असा असतो। तर कारण याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र यांचा प्रारंभ होतो। म्हणून चैत्र नवरात्रपासून श्रीराम नवमीपर्यंत श्री रामरक्षा स्तोत्राचं आपल्याला दररोज पठण करायचं आहे। या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे। तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मैत्रिणींनो, चैत्र नवरात्रीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे 14 किंवा 21 पारायण करायला हवेत। आपल्या घरात सुख शांती नांदावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं, म्हणून यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता। आपल्या कुलस्वामीची सेवा आपल्याला करायची आहे, म्हणजेच दुर्गा सप्तशतीचं 14 किंवा 21 पारायण यासाठी आपल्याला करायचे आहेत। तर यंदा गुढीपाडवाला म्हणजे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे किंवा गुढी कशी उभारावी, तसंच कोणता नैवेद्य दाखवावा या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। माहिती जर तुम्हाला आवडली किंवा थोडीशी जरी माहितीपूर्ण वाटली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मैत्रिणींनो, चैत्र शुद्ध प्रतिपदेस म्हणजे आपण गुढी उभा करतो। आता गुढी उभा करायची म्हणजे कधी, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो, सूर्योदयापूर्वीच आपण गुढी उभा करायला घ्यायला हवी, कारण हाच शुभ मुहूर्त असतो। त्यामुळे जेव्हा सूर्योदय आहे त्याच्या अगोदरच आपल्याला गुढी उभं करायला घ्यायचे आहे, गुढीचं पूजन करायला घ्यायचं आहे। काय करायचं आहे बघा, सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घ्यायची, त्याला तेल लावायचं आणि गरम पाण्याने स्नान घालायचं त्या काठीला। जितकी तुम्हाला शक्य आहे तितकी मोठी काठी तुम्ही घेऊ शकता। जर तुमच्या जवळपास जागा नसेल अंगणामध्ये जास्त, तर तुम्ही छोटी काठी घेतली तरीही चालेल। तर त्या काठीला गरम पाण्याने स्नान घातल्यानंतर त्या काठीला हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे किंवा हळदी कुंकवाच्या बोटे लावायची, टिक्का लावायचा। नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर वरती जो भाग असतो काठीचा, त्या काठीवरती आपल्याला साडी किंवा वस्त्र, केशरी रंगाचं वस्त्र घडी करून ठेवायचं आहे आणि किंवा साडीसुद्धा नेसवू शकता तुम्ही। साडी, त्यामध्ये ब्लाऊज पीस, तसंच कडुलिंबाचा पाला आणि चाफ्याच्या फुलांची माळ आणि साखरेचं कंकण, गाठीची माळ, या गोष्टी सर्व एका धाग्याने पक्क्या बांधून घ्यायच्या आणि त्याच्यावरती कलश ठेवायचा किंवा कलश सदृश एखादं पात्र उपडं झाकायचं। ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर आपल्याला उभी करायची आहे, ती पक्की बांधायची आणि मग आपल्या घराच्या पुढे उभी करायची आहे। ज्या ठिकाणी गुढी उभा केलेली आहे त्या गुढी उभा केल्याच्या खाली आपल्याला एक पाट ठेवायचा आहे आणि म्हणजे गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाट ठेवायचा, रांगोळी काढायची। तसंच आपल्या मुख्य जे प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आणि पुढील मंत्र तुम्हाला गुढी उभारण्याच्या अगोदर म्हणायचा आहे। तो मंत्र कोणता आहे तो मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते आणि त्या मंत्राचा अर्थसुद्धा सांगते, म्हणजे का म्हणायचा हा मंत्र तुम्हाला समजून जाईल। तर तो मंत्र असा आहे,
ब्रह्मध्वज नमस्तुते सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलकुरु। याचा अर्थ असा होतो की ब्रह्माचं प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो आणि सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे आणि या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावं, ही प्रार्थना आणि हा मंत्र आपल्याला सर्वप्रथम म्हणायचा आहे। त्याच्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र आपल्याला गुढीची पंचोपचार पूजा करत असताना म्हणायचा आहे। तसंच श्री स्वामी समर्थ सेवा मासिकामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही गुढीची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर गुढी घराबाहेर तुम्ही उभी करायची। आता घरातील पूजा झाल्यानंतर गुढी उभा करायची आणि गुढी उभा करून झाल्याच्या नंतर गुढीला नैवेद्य कोणता दाखवावा बघा। तर गुढीला श्रीखंडपुरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवतात। तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्रीखंडपुरीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता या दिवशी। तर मैत्रिणींनो, हा नैवेद्य दाखवल्यानंतर या दिवशी आपल्याला कडुलिंबाचा पाला, फुलं, हिंग, जिरं, मिरं, ओवा, गूळ यांचं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ना, ते मिश्रण आपल्या घरातील सर्वांना थोडं थोडं खायला द्यावं, कारण कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेलं असल्याने ते जंतुनाशक आणि आरोग्यदायी आहे आणि त्याचं सेवन आपल्याला केल्यामुळं आपल्यामध्ये प्रतिकात्मक मानलं जातं। असं असलं तरी त्याचं नित्य अनाशापोटी आपण जर याचं सेवन केलं ना, तर आपलं शरीर सदृढ आणि निरोगी राहतं आणि अनेक रोगांवर त्यांचा उपयोगसुद्धा होतो। म्हणून या दिवशी आपण कडुलिंबाचा पाला आणि गूळ खाणं खूप महत्त्वाचं आहे। सर्व शुभकार्यांचा मंगलमुहूर्त हा पाडवाच असतो, म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा। फक्त विवाह आणि उपनयन म्हणजे मुंज यांसाठी हा मुहूर्त ग्राह्य धरला जात नाही। बाकी कोणतंही शुभमंगल कार्य तुम्ही या दिवशी पाडव्याच्या दिवशी नक्कीच करू शकता। मैत्रिणींनो, चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी अजून एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे सर्व शेतकरी जे बांधव असतील त्यांनी आपल्या शेतामध्ये मध्यभागी खड्डा करून त्यामध्ये सीता मातेला नैवेद्य अर्पण करायचा आहे। चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी आणायची आणि ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखांनी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा। नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करायची आणि त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीमध्ये भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्याला ती टांगायची आहे। या अतिप्रभावशाली उपायामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आजार व बाधा, संकट यापासून संरक्षण होतं मैत्रिणींनो। म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे। तसंच जो कडुलिंबाचा मी तुम्हाला उपाय सांगितला तोही तुम्हाला या दिवशी नक्कीच करायचा आहे। तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती आवडली असेल। जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय